अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेच्या संयुक्त सत्राला पहिल्यांदाच संबोधित केलं। आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी अमेरिका इज बॅक असं म्हटलं। तसंच अमेरिकेचा अभिमान आणि विश्वास परत आल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं। दरम्यान आपण 6 आठवड्यांमध्ये 400हून अधिक निर्णय घेतल्याचं सांगत अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचं आवाहन केलेलं आहे। तर त्यांनी केलेल्या नेमक्या घोषणा काय आहेत यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। ते म्हणजे इंग्रजी अमेरिकेची अधिकृत भाषा बनवण्यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी, महागाई कमी करण्याचं आश्वासन, आयात शुल्क हाच अमेरिकेच्या श्रीमंतीचा मार्ग असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। तर सर्व परदेशी मदत थांबवण्याचा निर्णय। त्यानंतर गल्फ ऑफ मेक्सिकोच्या नावात बदल, गोल्ड कार्ड हे ग्रीन कार्डपेक्षा उत्तम ट्रम्प यांचं वक्तव्य। तर पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा होणार असल्याचंही ट्रम्प यांनी या घोषणेत म्हटलं। अमेरिकेत केवळ पुरुष आणि स्त्री असे दोनच लिंग असतील। तर अमेरिकन जनतेला सुखावणारे अनेक निर्णय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी भारत, मेक्सिको, चीन, ब्राझील, दक्षिण कोरिया आणि युक्रेन या देशांनाही धक्के दिलेले आहेत। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आता पाहूयात। तर ते म्हणतात, चीन, भारत, ब्राझील सारख्या देशांकडून आपल्यावरती टॅरिफ लावला जातो, हे चांगलं नाही आहे। जे देश आमच्यावरती टॅरिफ लावणार, आम्ही त्यांच्यावरती टॅरिफ लावणार आहे। ही प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरू होईल। टॅरिफच्या माध्यमातून पुन्हा एकदा अमेरिकेला श्रीमंत बनवायचं असल्याचंही ट्रम्प यांचं म्हणणं आहे। तर दरम्यान भारतातून अमेरिकेमध्ये कोणत्या गोष्टी निर्यात केल्या जातात त्याचीही अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि औषध निर्माण उपकरणं, रत्न, दागिने आणि कापूस, कृषी उपकरणं, प्रक्रिया केलेल्या भाज्या, अन्नधान्य आणि कपडे। भारत अमेरिकेमध्ये नेमकं काय निर्यात करतो ते आपण पाहिलं। तर यात संपूर्ण दिवसभरामध्ये या क्षणापर्यंत घडलेल्या राज्य, देश आणि विदेशातील अतिशय महत्त्वाच्या घडामोडी। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे। इथंच थांबण्याच्या ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।